रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव. नॅक A++ मानांकन प्राप्त. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त. सायबर सिक्युरिटी AI स्किल कोर्सेस उपलब्ध. अनुभवी PhD नेट सेट प्राध्यापक. पोलीस भरती, UPSC MPSC मार्गदर्शन सुविधा. आधुनिक प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम, वायफाय कॅम्पस. नोकरीची संधी, मुलामुलींसाठी वसतिगृह, भव्य क्रीडांगण व ग्रंथालय सुविधा. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आजच आपला प्रवेश निश्चित करा. SHGM महाविद्यालय कोपरगाव. संपर्क क्रमांक 02423 223155 आणि 223755. तुम्ही एका राजकीय पक्षाचं काही काम करता असं काही तुम्हाला सगळे लोक सांगते ना तुमच्याबद्दल तक्रारी काय येत आहे. तुम्ही एकाच व्यक्तीचं ऐकून एकाच पार्टीचं ऐकून काहीतरी काम करता. बरं ती तक्रार आली ना, तक्रार करेल मग परत तसं काय ऐकायला नको. सगळ्यांची कामं झाली पाहिजे, कुठल्याही पार्टीचा असू. घरपट्टीचं बोलत नाही, लोकांची कामं होत नाहीये. तक्रार तुमची सातत्याने येते. एकाच लोकांच्या एकाच पार्टीचे काम. तुमचं पगार शकता करते, एक पार्टी नाही करत समजलं ना. परत तक्रार ऐकायला येईल नको. तक्रार आली सुरेगावला तुम्ही व्यवस्थित होत. तिकडे काय झालं तुम्हाला? कोणाचं झाड झाले पाहिजे, सगळ्यांचे कामं झाले पाहिजे. तुम्हाला कोणी बळजबरी केली होती काम घ्यावं? तुम्ही बळजबरी केली होती काम घ्या. टेंडर तुम्ही भरलं होतं ना, कशाला भरलं मग? मग जर काम करायला जमत नाही भरलं कशाला टेंडर? 5-6 दिवस चालू करून 20 दिवस झाले त्यांना पाणी नाही गावाला. अगोदरचा प्रॉब्लेम होता. मी जेव्हा काम करायला गेलो तेव्हा काम केलं. अहो त्यांनी काम का काढलं? त्यांना पाणी कमी पडतंय म्हणून काढलं ना. हाऊस झाली त्यांना काम करायची. तुम्हाला जमत नसेल तर भरत नका जाऊ ना. टँकर द्या त्यांना. प्यायचं पाणी लोक विकत त्यांचे पैसे देऊ नका. मग काय म्हणतो तर माझं घेऊन टाक, त्यांना पैसेच द्यायचे. काहीतरी आपलं. तुम्हाला शासनाकडून मिळणारा पगार जनतेने दिलेल्या करातून केला जातो. त्यामुळे ठराविक पक्षाच्याच नागरिकांची कामे करू नका. तुम्ही जनतेचे सेवक आहात. तुमच्याकडे जो आपली अडचण घेऊन येईल, आपले काम घेऊन येईल, त्याला मदत करून त्याच्या अडचणी सोडवा. येणाऱ्या सर्व नागरिकांची कामे लवकरात लवकर कशी होतील याची काळजी घ्या. ठराविक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करू नका, लोकसेवक म्हणून काम करा, असे खडेबोल तहसील कार्यालयात घेतलेल्या पंचायत समितीच्या जनता दरबारात आमदार आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. सोमवारी पंचायत समितीच्या सर्व विभागातील अनेक नागरिकांची अडलेली कामे त्वरित मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी व नागरिकांना एकाच वेळी समोरासमोर घेऊन नागरिकांच्या अडचणी आमदार आशुतोष काळे यांनी जाणून घेत कामचुकार अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. या जनता दरबारात अनेक नागरिकांनी आपल्या अडचणी आणि प्रश्न आमदार आशुतोष काळे यांच्यापुढे मांडले. यावेळी त्यांनी शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, घरकुल बांधकाम विभाग, जलजीवन, मनरेगा अशा विभागाच्या कामाचा आढावा घेऊन उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. काही ग्रामसेवकांबाबतच नागरिकांच्या वारंवार तक्रारी कशा येतात, यापुढे तक्रारी आल्या तर मी तुमची तक्रार केल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा कामचुकार ग्रामसेवकांना त्यांनी दिला. तालुक्याची पंचायत समितीच्या अंतर्गत जे काही विविध विषय या जनता दरबारमध्ये आले, प्रामुख्याने घरकुलाला वाळू मिळणं हा फार मोठा विषय आणि टंचाई. म्हणजे जरी बऱ्यापैकी यावर्षी पाऊस झाल्यामुळं आणि पाण्याची पातळी चांगली असल्यामुळं टंचाई आपल्याला एवढी जाणवली नाही. काही ठिकाणी थोडेफार मायगाव देवी असेल, काही गावांमध्ये टंचाई जाणवली, कारण तिथं काही कामं पेंडिंग होते. त्यामुळं तो विषय जरी असला, पण आता पुढे जे काही पावसाळा येतोय, शाळा सुरू होणार आहे, त्या अनुषंगाने शिक्षक उपलब्ध करणं असेल आणि एकंदरीत पाणी पुरवठ्याच्या ज्या काही योजना अपूर्ण आहेत ते पूर्णतेकडे जाण्यासाठी जो काही निधी त्यांना अपेक्षित आहे लवकरात लवकर येऊन त्या गावच्या पाणी पुरवठा योजना पूर्ण होतील आणि त्या गावाला पाणी देण्याचं काम पूर्ण होईल असं वाटतंय. बाकीच्या ज्या काही व्यक्तिगत प्रश्न आहेत
त्याही संदर्भात आपण सूचना दिलेल्या आहे. त्याचा पाठपुरावा मी करून माझ्या कार्यालयाच्या मार्फत त्या ठिकाणी करून प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी तरी प्रयत्न करेल. आपल्याही पत्रकारांकडे काही प्रश्न आले, आज जरी आपल्याला काही सांगता नाही आलं किंवा आपण सांगितले नसतील, मला कधी पण आपण सांगा, आपण ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. धन्यवाद. वादळी वाऱ्यामुळे पण अनेक ठिकाणी नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे जे काही नुकसान झालेलं आहे, म्हणजे 2-3 वेळेस हे झालं, ते जे काही शेतकऱ्यांचं नागरिकांचं नुकसान झाले त्यांचे पंचनामे करण्यासाठी सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे. त्यांचे जर कोणाचे पंचनामे राहिले असतील, आपल्यापर्यंत जर माहिती आली, त्यांचं पण लवकरात लवकर आपण पंचनामे करून घेऊ, तेही आपण त्या ठिकाणी सांगावं.